हाय, आज आपण करणार आहोत सुकी सोड्यांची भाजी. त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: 2 तेजपत्ते, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 2 बारीक चिरलेले कांदे, गरम मसाला, चिकन मसाला, हळद, तिखट मसाला, यामध्ये मालवणी आणि घरचा मसाला मिक्स आहे. त्यानंतर मीठ. त्यानंतर मी कढईमध्ये हे सोडे चांगले निवडून टाकलेले आहेत. आपण त्याला चांगलं फ्राय करून घेणार आहोत. आणि मी ते गरम पाणी सुद्धा ठेवले आहे. आता ते जसे फ्राय होत जातील आपण त्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. खरपूस भाजून घ्यायचे आहेत. त्याला ब्राऊन होऊन देईपर्यंत बारीक फ्लेमवरती तुम्ही त्याला भाजू शकता. आणि जसे ते भाजून होते त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत. आता तुम्ही बघू शकता हे छानसे असे भाजून झालेले आहेत. त्यानंतर आपण गरम पाणी टाकणार आहोत. गरम पाणी टाकल्याने त्याला ते चांगले धुवूनही होतात आणि त्यातली काही थोडीफार घाण असेल तीही निघून जाते. त्यानंतर आपण त्याला व्यवस्थित हलवून घेऊन त्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. हे तुम्ही 1 ते 2 वेळा धुवू शकता. त्यानंतर आपण त्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता इथे मी ते काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण कढई घेणार आहोत. कढईमध्ये मी तेल टाकलं आहे साधारण 1 ते 2 चमचे. त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा. तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे. त्यानंतर आपण कांदा टाकून त्याला फ्राय करूया. कांदा कच्चा राहू नये म्हणून आपण थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून कांदा व्यवस्थित नरम होतो. तोही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया. थोडंसं मीठ टाकायचं आहे, जास्त नाही. आणि त्याला परत आपण फ्राय करून घेऊया. आता कांदाही छानसा असं ब्राऊन होतोय. त्यानंतर आपण जे सोडे आपण धुवून घेतलेले आहेत चांगले ते आपण कांद्यामध्ये फ्राय करणार आहोत. आणि आपण कांदा आणि सोडे यांना व्यवस्थित एकरीते भाजून घेणार आहोत. त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर जसं ते भाजून होतील त्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत. तुम्ही यामध्ये आलं लसूणची पेस्ट सुद्धा टाकू शकता. आता इथे आपण हळद घालतोय. त्यानंतर आपण त्याला एकत्र परत भाजून घेऊया. आता ते छानसे भाजून झालेले आहेत. त्यानंतर आपण जे मसाले मी तुम्हाला सुरुवातीला दाखवले आहेत ते आपण एक एक करून टाकणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो टाकूया.
2 घेतले आहेत मी बारीक चिरलेले. त्याला पण आपण चांगलं सोड्यामध्ये कुस्करून घेऊया. व्यवस्थित आपण हलवून घेऊ. त्यानंतर मी बटाटा टाकते. बटाटा घातल्याने एक चव वेगळीच येते छान. त्यानंतर आपण लाल तिखट टाकणार आहोत, गरम मसाला आणि आपण मसाले त्यामध्ये चांगलं मुरून द्यायचं आहे. व्यवस्थित गप ना यार. त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. तुम्ही जेवढं चांगलं फ्राय कराल तेवढं ते छान होतं. आता मी इथे भाजी करते म्हणून मी पाणीही थोड्या प्रमाणात टाकते. तुम्हाला जर करी हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता. ह्याला कलरसुद्धा छान आलेला आहे. आणि आपण याला आता थोडं उकळी आल्यानंतर उकळी येऊन देऊया आधी, त्यानंतर आपण त्याला झाकण ठेवूया. त्यानंतर आपण एक कोकमाचा आगर मी 1 चमचा घेतला आहे. त्याने आंबटसर असं मस्त चव येते भाजीला. तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे. खूप मस्त शिजलेसुद्धा आहे. ह्याला तुम्ही सर्व करू शकता जसं तुम्हाला आवडेल असं, भातासोबत किंवा चपातीसोबत. आणि आपली इथे भाजी तयार आहे. नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा कशी झाली आहे. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.